दादा, आपल्या मंडळाला कधी कोणती कॉन्ट्रोवर्सी फेस करायला भेटली का? आता 1969 साली आपण मूर्तीची स्थापना केलेली आहे. यंदाचं आपलं हे 58 वर्ष आहे. काका, तुमचं मंडळ खूप जुनं आहे. तर तेव्हाचा लोकांचा विचार कसा होता आणि आत्ताचा कसा आहे? बघा, गणसंकुल ही जागा अशी आहे, तिथे अनेक मूर्तिकार येऊन गेले आतापर्यंत. आणि मी त्या दिवशी पॉडकास्टमध्ये बघितलं की लोक इथे मूर्तिकार आवर्जून यायला बघतात, कारण पूर्ण मुंबापुरी पूर्ण तिकडे हजर असते. काका, जसं तुम्ही सांगितलं की आपल्या मंडळाची जी मूर्ती आहे त्याची शिवाजी पार्कला विसर्जन व्हायची, तर मग ते तुम्ही नंतर गिरगाव चौपाटीला जायचा डिसिजन का घेतला? गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. तर बाप्पा पॉडकास्टमध्ये तुमचं परत एकदा स्वागत करतो. मी प्रथमेश नगरकर. आणि मी प्रणव गावडे. तर मित्रांनो, या पॉडकास्टमध्ये एका अशा मंडळाशी वर्क करून घेणार आहे. तो मंडळ कितक्यात वर्षापासून खूप लोकप्रिय झालाय व त्याचं डेकोरेशन बोला व त्याचं मॅनेजमेंट बोला व त्यांची मूर्ती पण बोला लोकांना खूप आवडली आहे. तर आज आपल्यासोबत इथे उपस्थित आहे परळचा सम्राट या मंडळाचे सेक्रेटरी देवेंद्र केळुसकर काका. नमस्कार दादा. दादा, कसं वाटतंय पॉडकास्ट मध्ये येऊन? सुंदर वाटतंय. आज तुम्ही ज्या पद्धतीने संभाषण करताय मला आवडलं. तर दादा, तुम्ही कित्येक वर्षापासून गणरायाची मूर्तीची स्थापना करत आहात, तर त्याचा अनुभव कसा होता? आता 1969 साली आपण मूर्तीची स्थापना केलेली आहे. यंदाचं आपलं हे 58 वर्ष आहे. बबनगाडी नावाची इथे व्यक्ती राहत होती. म्हणजे 58 वर्षापूर्वीची गोष्ट करतोय मी, तर आमचा जन्म पण नसेल. त्यावेळेला त्यांनी इथे मूर्तीची स्थापना ते बाजूला जांभळाचं झाड आहे, तिथेच मूर्तीची स्थापना केली आणि नंतर मध्ये ही मूर्ती मैदानामध्ये आली. आज या मूर्तीला आता यंदाचं हे 58 वर्ष आहे मंडळाचं. तर दादा, परळचा सम्राट हे नाव आपल्या मंडळाला कसं भेटलं? परळचा सम्राट हे मला वाटतं त्या जुन्या लोकांनीच नाव ठेवलेलं आहे. म्हणजे 50 वर्षापूर्वी जी मंडळामध्ये कार्य करते त्यांनीच नाव ठेवलंय परळचा सम्राट. दादा, आपल्या मंडळाला कधी कोणती कॉन्ट्रोवर्सी फेस करायला भेटली का? केव्हाच नाही आवडत. पडतो ना, आता मी मंडळाचं मी कमीत कमी 15 वर्ष मी सेक्रेटरी आहे आणि 85 पासून मी कार्य करत आहे मंडळाचा. अजूनपर्यंत असं कधी झालंच नाहीये. काका, तुमचं मंडळ खूप जुनं आहे. तर तेव्हाचा लोकांचा विचार कसा होता आणि आत्ताचा कसा आहे? तेव्हाची लोक कसं माहिती आहे, तेव्हाच्या लोकांचा विचार वेगळा होता. म्हणजे फक्त वर्गणी वगैरे आणा, जेवढ्या वर्गणीमध्ये आपला उत्सव करता येईल तेवढा लोक करत होते. आताची जनरेशन आहे ना, त्यांच्याकडे बघा लॅपटॉप आहे, मोबाईल आहे. त्यावेळेला असं काहीच नव्हतं. आणि आता जी टीम तयार होते ना, आता आपण मंडळामध्ये ग्रुप तयार करतो. आता या ग्रुपमध्ये ऍडवाली ग्रुप वेगळे आहेत, मंडळाचा सांभाळ करणारे ग्रुप वेगळे आहेत, मंडपामध्ये काम करणारे ग्रुप वेगळे आहेत, वर्गणी करणारी मग ती मुलं वेगळी आहेत. आता वेगळा फरक पडलेला आहे. आता तसं पहिल्यासारखं राहिलं नाही. पहिले फक्त तीच मुलं काम करत होती. आज आपण ग्रुप तयार केले आहेत त्यांचे प्रत्येकाचे. काका, आपली जी मूर्ती आहे ती गणसंकुल मधून बाहेर येते, तर मग जेव्हा आपलं आगमन असतं तर तेव्हा गणसंकुल मध्ये माहोल कसा असतं? बघा, गणसंकुल ही जागा अशी आहे, तिथे अनेक मूर्तिकार येऊन गेले आतापर्यंत. आणि मी त्या दिवशी पॉडकास्टमध्ये बघितलं की लोक इथे मूर्तिकार आवर्जून यायला बघतात, कारण पूर्ण मुंबापुरी पूर्ण तिकडे हजर असते. मुंबापुरी काय, मला वाटतं ठाणा आजूबाजूचा पालघर इथला परिसर देखील तिथे पूर्ण मुंबई तिथे हजर असते. तेव्हा गणरायाचं आगमन होते गणसंकुल मधून. त्यांना गणपतीला बघायला पूर्ण मुंबई अवतरते त्या परळ लालबागच्या नगरीमध्ये. काका, जेव्हा मूर्तिकार गणरायाची मूर्ती बनवतो तेव्हा सगळ्यात पहिला हक्क असतो एका मंडळाचा बघायला. तर तेव्हाची तुमची फिलिंग कशी असते? बघा, गणपती यायची आम्ही आतुरतेने वाट वर्षभर बघत असतो. गणपती विसर्जन झाल्यापासून ते पुढचे दिवस असतात ना, ते 355 दिवस आम्ही त्या गणपतीची वाट बघत असतो. आणि त्या गणपतीकडे एकदा गेल्यानंतर मूर्तीच्या आधी मूर्तीला आकार दिला जातो. पूर्ण प्लॅस्टर ऑफ पॅरिस मध्ये मूर्ती असते. नंतर त्याला कलर चढतो. जसजसा त्याचा रंग, म्हणजे जसं रूपामध्ये आम्ही प्रत्यक्षात देवाला पाहतो आम्ही त्यावेळेला. तेव्हाची मग लोकांचं रिएक्शन कसं, म्हणजे कार्यकर्ता असतात ना, त्यांचं कसं असतं? अरे बघा, कार्यकर्त्यांचा उत्साह एकदम उदाहरण त्यांना आलेलं असते उत्साहाला. कारण आपलेच मंडळाचे नाही, प्रत्येक मंडळाचे कार्यकर्ते आवर्जून त्या मूर्तिकाराकडे कंटिन्यू जात असतात. त्या गणसंकुलमध्ये असेल, परळ वर्कशॉप मध्ये असेल, सर्व ठिकाणी कार्यकर्ते म्हणजे कधी उत्सुकता असते ना गणपती यायची, त्यासाठी सारखे म्हणजे गणपतीचे जसजसे दिवस जवळ येतात तस तसा कार्यकर्ता त्या
मूर्तिकाराकडे जात असतो आणि आपले विचार मांडत असतो, काय याच्यामध्ये काय चेंजेस करायचे आहेत आणि कोणता कलर चेंज करायचा आहे, डोळ्याची आखणी कशी करायची आहे, प्रत्येक प्रश्न वगैरे कार्यकर्ता मूर्तिकाराला विचारत असतो आणि तसा मूर्तिकार तसंच घडवत असतो मूर्ती. काका आपण 2023 मध्ये मूर्तिकार चेंज केला, तर त्यामागचा रिझन काय होता आणि अनिकेत दादालाच का निवडलं? आता 1985 साली आपल्याकडे दीनानाथ वेलिंग म्हणून एक मूर्तिकार, एकदम फेमस मूर्तिकार होते. वेलिंग मास्टर म्हणून त्यांचं नाव होतं. ते 4 ते 5 वर्ष म्हणजे अगोदर आमच्याकडे मूर्तीच करायची, म्हणजे 1988 पर्यंत त्यांनी मूर्ती आमच्याकडे केलेली आहे. मला वाटते फक्त ती गणेश घरली आणि आमचीच मूर्ती करायची. पर मुंबईचा राजा आणि परळचा सम्राट या 2 मूर्त्या करायच्या ते. आणि तो आता ती अनिकेत शेवाळेकर मूर्ती म्हणजे आम्ही कसं झालं, आमची प्रत्येक वेळेला सिंहासनावर बसलेली मूर्ती असायची आणि आम्ही सहज असा मूर्तिकार असं फिरत होतो आम्ही गणेश संकुलमध्ये. तेव्हा आम्हाला एक मूर्ती आवडली, ती मला वाटतं ती 18 फुटाची मूर्ती होती, बसलेलीच मूर्ती होती आणि मागे असा नागाचा फणा होता आणि दगडावर असा पाय ठेवला बशी मूर्ती होती. ती मूर्ती पाहिल्यानंतर कार्यकर्ते म्हणाले आम्हाला ही मूर्ती आवडली म्हणून, आणि आम्ही तेव्हा संवाद साधला अनिकेत शेवाळे बरोबर आणि त्या मूर्तीमध्ये खरोखर असं आम्हाला वाटलं की मूर्तीमध्ये जान आहे काहीतरी, आणि त्यावेळेला आम्ही ती मूर्ती सिलेक्ट केली अनिकेत शेवाळेकडून. मग तेव्हा लोकांचं रिएक्शन कसं होता? लोकांनी सांगितलं ना की आम्हाला जुनी आठवण येते, म्हणजे 1985 ची आठवण यायला लागली आम्हाला. अनिकेत शेवाळेमध्ये आम्हाला वेलिंग दिसायला लागले. काका जर आपण बघितलं तर लालबाग परळला गणपतीचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं लालबाग परळ. तर मग जो क्राऊड येतो दर्शनासाठी तो कसा हँडल करतो? बघा आता मंडळामध्ये कमीत कमी 150 ते 200 कार्यकर्ते आहेत आणि अहोरात्र ही मुलं 11 दिवस सुट्ट्या काढतात, 11 दिवस घरी राहतात का? आपल्या बाप्पासाठी. आणि मी सांगितलं मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाला आपण काम दिलेलं असते, प्रत्येकाचं वेगळं, म्हणजे आज लाईन हँडल करणारा माणूस वेगळा, गेट पासवरती माणूस वेगळा, आतमध्ये मूर्तीकडे असणारी माणसं वेगळी आणि पाहुण्यांना हँडल करणारी माणसं वेगळी, असं प्रत्येक कसे कार्यकर्ते आपले जोपासलेले असतात, तिकडे काम करणारे असतात. त्यामुळे हे सगळं काय खास आकर्षण काय असणार आहे? बघा दरवर्षी तुम्ही मागच्या वर्षी पाहिलं असेल, तसं त्यापेक्षाही चांगलं करण्याचा आम्ही प्रयत्न करू यावर्षी देखील. काका जर आपण बघितलं तर परळचा सम्राट 2023 पर्यंत साधी सोपी सिंहासनावरची मूर्ती आणायची आणि 2024 मध्ये एक कॉन्सेप्ट बेस आपल्याला मूर्ती बघायला भेटली शंकराची. तर ही आयडिया कुठून आली? बघा कार्यकर्त्यांमध्ये एक आमचा असा एक कार्यकर्ता आहे हेमंत देसाई म्हणून, तो धार्मिक म्हणजे प्रवृत्तीचा माणूस आहे. त्यांनी सांगितलं की आपण दरवर्षी मूर्त्या करतो, त्या आपण सिंहासनावर बसलेल्या मूर्त्या करतो, यावर्षी आपण एक वेगळं काहीतरी करूया. मग काय करायचं आहे की आपल्याला नंदीवर आपण मूर्ती बसवूया आणि शंकराच्या रूपात करूया गणपतीला. तसं आम्ही ठरवलं आणि मग ते कॉन्सेप्ट पुढे सुरू झालाय. काका तर यावर्षी म्हणजे असा कुठला मंडळ आहे का की तुमची त्यांच्यासोबत बॉन्डिंग खूप चांगली आहे आणि तुम्ही या पॉडकास्टला त्याबद्दल काय सांगू शकतात का? बघा बॉन्डिंग म्हणजे कसं माहिती आहे, आपल्या विसर्जनाला आम्हाला मदत ज्यांनी केली ज्या मंडळाने, तो आहे परळचा राजा. म्हणजे दरवर्षी आता 2 वर्ष आम्ही तिकडे जातोय गिरगावला. पहिला आमचा गणपती जायचा शिवाजी पार्कला, आता गिरगाव चौपाटीला जातोय आणि आम्हाला दरवेळेला नरेंद्र म्हणजे परळचा राजा आम्हाला दरवेळेला भेटतो आणि त्यावेळेला त्यांचा आमचा एवढा बॉन्डिंग होते ना, एवढा सहकार्य आम्हाला मिळते विसर्जनापर्यंत, म्हणजे आमची मूर्ती चौपाटीला जाईपर्यंत आमच्याबरोबर असतं आणि ते मंडळ आमच्या प्रत्येक वेळेला आमच्या मदतीला येते. काका आपल्या मंडळाची अनिकेत दादासोबतची बॉन्डिंग कशी आहे? बॉन्डिंग म्हणजे एकदम व्यवस्थितच आहे, कारण तो मुलगा असा आहे ना की कार्यकर्त्यांना घेऊन चालणारा मुलगा आहे, उत्कृष्ट असं काम करतो सगळा. म्हणजे पूर्ण आता या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये, आता गणपती आता येणार आहे, या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये हा प्रत्येक मुलाची संवाद साधत असतो, असा मूर्तिकार आम्हाला भेटलेला आहे. का तर 10 दिवसाचा प्रोग्राम कसा असतो आपला? 10 दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण वर्षभर वाट पाहत असतो आणि जेव्हा ते 10 दिवस येतात त्या 10 दिवसामध्ये संपूर्ण कार्यकर्ते मंडळाचे आत्मीयतेने काम करतात या उत्सवामध्ये. म्हणजे उत्सवाची गणपती सजावट पासून गणपती विसर्जन पर्यंत प्रत्येक कार्यकर्ता पुढाकाराने काम करत असतो. काका जर आपण बघितलं तर 2024 ची जी मूर्ती होती आणि 2025 ची जी मूर्ती होती, तर ह्या दोन्ही मूर्त्या कोणत्या कॉन्सेप्टवरती बनलेल्या? बघा आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण सिंहासनावरच बसलेली मूर्ती असायची एवढी वर्ष, म्हणजे कमीत कमी 56 वर्ष, 55 वर्ष, आपली 55 वर्ष मूर्ती सिंहासनावर होती. आणि नंतर आम्ही की मंडळाचे कार्यकर्ते म्हणाले काहीतरी मूर्तीमध्ये आपण काहीतरी वेगळं करूया,
आणि वेगळं काय केलं म्हणजे शंकराच्या रूपामध्ये आपण काहीतरी करायचं. त्या नंदीवरती आपण गणपती विराजमान तुम्ही पाहिला असेल. त्यानंतर मागच्या वर्षी 25ला आपण बघितलं असेल की भीषण भैरव होता, शंकराचाच अवतार होता. आणि ह्या वेळेला देखील आपल्याला शंकराच्या अवतारामध्येच आपल्याला गणपती पाहायला मिळेल. काका जर आपण बघितलं तर जेव्हा गणपतीचे 10 दिवस संपतात आणि 11व्या दिवशी गणपती विसर्जनाला निघतो तर आपला सम्राट लालबाग मधून जातो. तर मग लालबागचा माहोल कसा असतो तेव्हा? लालबागचा माहोल मगाशी सांगितल्याप्रमाणे एवढी गर्दी असते ना, एवढा क्राऊड असतो ना. आणि त्यावेळेला स्पर्धा नाही, लोक सगळे म्हणतात उत्सव कसा करावा तेव्हा आपल्याला पाहायला मिळते. आणि गर्दी, त्या गर्दीत आपण त्या क्राऊड मधनं जातो ना, पूर्ण मुंबईपुरी तिथे बघायला येते आपल्याला. तसं आपण त्या रस्त्यातून जातो, फुलाचा वर्षाव होतो, पब्लिक पूर्णच म्हणजे आकर्षाने तिकडे त्या जागेवर येतात बघायला, असा माहोल असतो त्यावेळेस. का जसं तुम्ही सांगितलं की आपल्या मंडळाची जी मूर्ती आहे त्याची शिवाजी पार्कला विसर्जन व्हायची, तर मग ते तुम्ही नंतर गिरगाव चौपाटीला जायचा डिसिजन का घेतला? आमचा गणपती आता 11 दिवसाचा गणपती असायचा, आमचा 12व्या दिवशी गणपती जायचा आणि तो कुठे जायचा? शिवाजी पार्कला. मग कार्यकर्त्यांनी डिसाईड केला यावर्षी मूर्ती देखील सुंदर आहे, आपण यावर्षी गिरगाव चौपाटीला विसर्जन करूया. आणि आम्ही त्या रूटने जेव्हा गेलो ना, तेव्हा लोकांचा तो प्रतिसाद आम्हाला मिळाला की लोक म्हणायला लागले की बाबा हा गणपती आम्ही बघितलाच नाही, परळचा सम्राट कुठे आहे आम्हाला माहिती नव्हता. आणि लोकांना त्यावेळेला कळलं की परळचा सम्राट हा परळमध्ये आहे म्हणून. मित्रांनो, आजचा हा आपला परळचा सम्राट शुभाचा पॉडकास्ट कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. परेलच्या सम्राटचा विजय असो.